हॅलो मित्रांनो, आमच्या लग्नाला फक्त 3 आठवडे झाले होते आणि अचानकच माझ्या आई वडिलांनी मला आमच्या घरी बोलावले. आम्ही अजून आयुष्याचा पुरेपूर आनंदही घेऊ शकलो नव्हतो की आम्हाला काही दिवसांसाठी वेगळं व्हावं लागलं. त्यामुळे मी माझ्या घरी आले. माझ्या पतीला माझं घरी जाणं आवडलं नव्हतं, पण त्या काळात प्रेमाशिवायही बरेच नियम होते. मित्रांनो, माझ्या घरी माझे आईवडील आणि एक लहान भाऊ आहे, जो माझा खूप चांगला मित्र आहे. तुम्हा सगळ्यांना समजेलच की लग्नानंतर एखाद्या मुलीने तिच्या घरी येऊन एकटीने रात्रीचं बिछानं गाठणं किती कठीण असतं. आणि ज्या रात्री मी माझ्या घरी आले, त्या रात्री आमच्या घरी एक छोटीशी पार्टी होती. ती पार्टी माझ्या लहान भावाच्या वाढदिवसाची होती. माझ्या घरी पोहोचताच सगळेजण खूप आनंदी झाले आणि आम्ही त्या रात्री खूप मजा केली. पार्टी सुरू असतानाच मी तिथे एका अनोळखी व्यक्तीला पाहिलं, जो माझ्या पतीसारखा दिसत होता. मी जेव्हा माझ्या भावाला विचारलं की तो सावळा दिसणारा माणूस कोण आहे, तेव्हा त्याने मला सांगितलं की तो त्यांच्या कॉलेजचा शिक्षक आहे आणि त्याच काळात माझ्या वडिलांचा चांगला मित्रही बनला आहे. मग मी माझ्या वडिलांना विचारलं की त्यांना हा नमुना कसा आणि कुठे भेटला, तर माझ्या भावाने सांगितलं की जेव्हा बाबा भावाच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी जात होते, तेव्हा रस्त्यात त्यांचा एक छोटासा अपघात झाला होता. त्यावेळी या माणसाने म्हणजे माझ्या भावाचा केमिस्ट्रीचा शिक्षक त्यांची मदत केली होती. त्यानंतर बाबा आणि तो शिक्षक चांगले मित्र बनले. मी अधिक विचारल्यावर समजलं की तो मागील 3 दिवसांपासून आमच्या घरी येत होता आणि रात्री उशिरापर्यंत बाबा, मम्मी आणि तो गप्पा मारत असत. जेव्हा पार्टी संपली, तेव्हा बाबांनी मला सांगितलं, "बेटा, आधी तू फ्रेश होऊन घे आणि मग झोप. डान्स करताना तू खूप थकली आहेस आणि पसिन्यानं पूर्ण भिजली आहेस. असं केल्याने तुला आराम वाटेल." बाबांच्या या प्रेमळ शब्दांनी मला आनंद झाला. म्हणून मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता तसं मी अंघोळ करून घेते, कदाचित त्यामुळे मला जरा हलकं वाटेल." मग मी बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले. तिथं पोहोचल्यावर मी माझे कपडे काढून अंघोळ करू लागले. थोड्या वेळाने अचानक माझ्या पतीची आठवण येऊ लागली. मी त्यांना आठवून मोठ्याने आवाज करू लागले. त्याचवेळी मला असं वाटलं की जणू तो सावळा माणूस बाहेर उभा आहे. बाहेरून उभं राहून तो मला आवाज देत असल्याचा भास झाला. बाबांनी विचारलं, "बेटा, काही झालं का? तुला कुठे लागलं आहे का? तू इतक्या जोरात का ओरडत होतीस?" तेव्हा मी आतूनच उत्तर दिलं, "नाही अंकल, मी फक्त गाणं गात होते." पण मग मी विचारलं, "तुम्ही माझ्या बाथरूमच्या बाहेर उभं राहून काय करत आहात?" त्यावर तो म्हणाला, "काही नाही, मी फक्त तुझ्या बाहेर येण्याची वाट पाहत होतो. तू थोडी लवकर कर, कारण मला पण आता अंघोळ करायची आहे." मी म्हणाले, "हो अंकल, ठीक आहे. तुम्ही थोडा वेळ आणखी थांबा, मी लगेच बाहेर येते." अंघोळ करून मी फक्त टॉवेल लपेटून बाथरूममधून बाहेर आले आणि माझ्या खोलीकडे जायला निघाले. इतक्यात तो लगेच बाथरूममध्ये गेला आणि अंघोळ करायला लागला. मी खोलीत पोहोचताच अचानक लक्षात आलं की मी माझे आतील कपडे बाथरूमच्या मजल्यावरच विसरले आहे. मग मी मनाशी विचार करू लागले, "अरे बापरे, आता अंकल माझे कपडे पाहून काय विचार करतील?" मी पटकन बाथरूमजवळ गेले आणि दरवाजाजवळ उभं राहून ऐकलं की तो काहीतरी गाणं गुणगुणत होता. मी त्याला म्हणाले, "अंकल, तुम्ही थोडा वेळ बाहेर येऊ शकता का? मला काही कपडे धुवायचे आहेत. ते मी तिथे विसरले आहे." त्यावर तो म्हणाला, "तू थोडा वेळ थांब, कारण माझ्याकडे आत्ता टॉवेलसुद्धा नाही. मी अशा अवस्थेत बाहेर येऊ शकत नाही." तो म्हणाला, "तू तुझ्या कपड्यांना थोडा वेळाने धुवून घे. आत्तासाठी थांब." पण मी त्याला म्हटलं, "नाही अंकल, मला ते आत्ताच धुवायचे आहेत. कृपया तुम्ही तुमचा ओला अंडरवेअरच घालून बाहेर या. मी 1 मिनिटात कपडे धुवून घेते." तेव्हा तो म्हणाला, "ठीक आहे, तुझ्या इच्छेनुसार." मग तो बाथरूममधून बाहेर आला. ओह, माझ्या देवाला! मी जे पाहिलं त्याने मला स्तब्ध केलं. काही काळ मी त्याच्याकडे पाहतच राहिले आणि एका क्षणात त्याच्या विचारात हरवून गेले. थोड्या वेळाने त्याने मला टोचलं, "बेटा, आता तू आत जाऊन ये." मी त्याला काहीही न बोलता शांतपणे डोकं खाली घालून थोडीशी लाजत आत गेले. पण आत का गेले होते, हेच मी पूर्णपणे विसरले. त्याचा विचार माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता. आणि माझं लक्ष वारंवार त्याच्याकडेच जात होतं. मग मी माझं लक्ष त्याच्यावरून हटवून पटकन कपडे धुवून घेतले आणि बाहेर आले. तो लगेच पुन्हा बाथरूममध्ये गेला. मी तिथून शांतपणे निघाले आणि परत माझ्या खोलीत आले. थकून केव्हा झोप लागली, हे कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर समजलं की तो माणूस पहाटेच काही कामासाठी मुंबईला निघून गेला होता. आता मात्र माझ्या मनात सतत त्याचाच विचार चालू होता आणि मनातल्या मनात मला इच्छा होऊ लागली होती की मीही एखाद्या सावळ्या पुरुषाची दासी बनावे. अशा प्रकारे माझ्या मनात सावळ्या व्यक्तीबद्दलची आवड निर्माण झाली होती, जरी मला माझ्या पतीवर खूप प्रेम होतं. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते की माझ्या पतीला गोऱ्या मुलीची इच्छा कशी निर्माण झाली. ते त्यांच्याच शब्दांत सांगतात. त्यांची कथा सुरू होते, माझ्या पत्नीला तिच्या घरी घेऊन काहीच दिवस झाले होते की माझी आई तिच्या एका मैत्रिणीची मुलगी घरी घेऊन आली. तिचं नाव शिखा होतं. ती डोक्यापासून पायापर्यंत कपड्यात झाकलेली होती. मला सुरुवातीला ती बहीणजी टाईपची वाटली, त्यामुळे माझ्या तिच्यात फारशी रुची नव्हती. मी थेट माझ्या खोलीत जाऊन झोपलो. रात्री सुमारे 11:30 वाजता माझ्या आईने मला उठवलं आणि सांगितलं की शिखाच्या कमरेला थोडी दुखापत झाली आहे आणि तिला कदाचित डॉक्टरकडे न्यायला लागेल. आईचं बोलणं ऐकून मी लगेच उठलो आणि शिखाच्या खोलीत गेलो. तिथे पाहिलं तर ती आपल्या कंबरेच्या वेदनेमुळे बेडवर होऊन होती. आईने तिच्या समोर मला सांगितलं, तू पटकन डॉक्टरला फोन लाव. हिला जवळच्या हॉस्पिटलला घेऊन जायला लागेल. मी माझ्या ओळखीच्या सगळ्या डॉक्टरांना फोन केला, पण रात्रीच्या वेळेस कुणीही फोन उचलला नाही. त्यामुळे तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी घराबाहेर घेऊन जाण्याचं मी योग्य समजलं नाही. मग मी तिला विचारलं, तुला खूपच दुखतंय का? ती म्हणाली, हो, मला खूप त्रास होतोय. पण यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरला बोलवायची किंवा एवढं परेशान होण्याची गरज नाही. मम्मीजी, जर तुम्ही मला सरसोंच्या तेलाने मालिश करून दिलीत, तर कदाचित माझा हा त्रास थोडा कमी होईल. तिच्या तोंडून हे ऐकताच माझी आई लगेच शेजारच्या खोलीतून सरसोंचं तेल घेऊन आली. मग त्यांनी मला सांगितलं, तू जिथं याला त्रास होतोय, तिथं मालिश करून दे. मी मालिश करू शकत नाही. मी म्हटलं, आई, मी हे कसं करू शकतो? एखाद्या परक्या मुलीला मी मालिश कशी करू? त्यावर आई म्हणाली, मी तुला तिच्यासोबत झोपायला सांगत नाहीये, तुला फक्त मालिश करायचं आहे. हे बोलून आई तिच्या रूममध्ये निघून गेली. आता आम्ही दोघं त्या खोलीत पूर्णपणे एकटे होतो. मग आमच्यात थोड्या फारशा इतर गोष्टींवर गप्पा झाल्या. मी तिला म्हटलं, कृपया तुम्ही रागावू नका. माझ्या आईने थोड्या संतापात काहीतरी चुकीचं बोललं असेल. ती आजारी असल्याने मालिश करू शकत नाही, म्हणून त्यांनी मला हा काम सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर मलाच तुमची मालिश करावी लागेल. मग मी तिला विनंती केली, कृपया आता तुम्ही तुमचा कुर्ता थोडंवर सरकवा. नाहीतर तेल लागल्यामुळे तो खराब होईल. शिखा म्हणाली, काही हरकत नाही. तुम्ही माझे नवीन मित्र आहात. मला तुमच्याकडून माझ्या कंबरेला मालिश करून घेण्यात काहीही आपत्ती नाही. शिवाय प्रत्येक त्रासात मित्रच मदतीला येतात. तुम्ही मालिश करा. मग मी थोडी हिंमत करून तिला विचारलं, तुम्हाला कुठे दुसरीकडे त्रास होत नाही ना? म्हणजे हात, पाय किंवा पाठीवर? शिखा म्हणाली, नाही, फक्त माझ्या पाठीवरच त्रास आहे. पण तुम्ही तिथं कसं मालिश करणार? मी कुर्ता घातला आहे आणि तो इतकावर सरकवू शकत नाही. मी म्हणालो, जर तुम्हाला माझ्याकडूनच मालिश करून घ्यायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. मी उठून या खोलीची लाईट बंद करतो आणि मग तुम्ही तुमचे कपडे काढून ठेवा. मालिश झाल्यावर पुन्हा कपडे घालू शकता. शिखा म्हणाली, हो, ते ठीक आहे. पण मी माझ्या कुर्त्याच्या आत काहीही घातलेलं नाही. मी म्हणालो, ते काय झालं? मी अंधारात तुम्हाला पाहू शकतो असं नाही. शिखा म्हणाली, हो, पण तुम्ही मला स्पर्श कराल, नाही का? मी उत्तर दिलं, जर तुम्हाला माझ्या स्पर्शामुळे इतकी अडचण होत असेल, तर मी हे सगळं करणार नाही. आणि शिवाय त्रास तुम्हाला आहे, मला नाही. तेव्हा शिखा पटकन म्हणाली, तुम्ही माझ्यावर रागावू नका. लाईट बंद करा. मग मी उठून गेलो आणि मी लाईट बंद केली आणि मागे वळताच एकदम गोंधळ उडाला. मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की आईने माझ्या मेहनतीवर पाणी फेरलं होतं आणि मालिश करणं संपलं असं सांगून मी तिच्या खोलीतून बाहेर पडलो. सकाळी मी लवकर उठलो नाही आणि ती कोणालाही न सांगता आमच्या घरातून निघून गेली होती. अशा प्रकारे आमचं एकमेकांबद्दलचं ते आकर्षण अपूर्णच राहिलं. पण आमच्या दोघांच्या मनात इतरांवर प्रेम करण्याची इच्छा जागृत झाली होती. आता मी तुम्हाला सांगते की आम्ही कसं आमच्या जोडीदारांना या गोष्टीसाठी तयार केलं. माझी कथा सुरू होते सुमारे 2 आठवडे माझ्या मम्मी पप्पांच्या घरी राहिल्यानंतर माझे पती मला घ्यायला तिथे आले. त्यांनी तिथे एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या घरी परत जाण्यासाठी निघालो.
तो आमचा ट्रेन प्रवास होता आणि आमच्याकडे एसीचं तिकीट होतं. त्यामुळे आम्ही आरामात आमच्या सीटवर बसलो आणि ट्रेन सुरू होण्याची वाट पाहू लागलो. काही वेळानंतर ट्रेन स्टेशनवरून निघाली आणि हळूहळू स्टेशन पार करून पुढे जाऊ लागली. थोड्या वेळाने ट्रेन एका गावाच्या मधोमध सिग्नल न मिळाल्यामुळे थांबली. मग आम्ही खिडकीचं पडदं उचललं आणि बाहेरचं दृश्य पाहू लागलो. मी बघितलं की गावाच्या शेतात एक सावळ्या रंगाचा कुत्रा एका पांढऱ्या कुत्रीच्या सोबत बसलेला होता. मित्रांनो, हे दृश्य पाहून आम्ही दोघं पती-पत्नीसारख्या गप्पा मारायला सुरुवात केली. माझे पती म्हणाले, "पहा, किती नशीबवान आहे तो कुत्रा, जो काळा असूनही एका गोऱ्या कुत्रीच्या सोबत आहे." आणि आम्ही दोघं, लग्न झालेली माणसं असूनही गेल्या 1 महिन्यापासून काहीच करत नाही आहोत. मी म्हणाले, "जी, तुम्ही इतके उतावळे होऊ नका. मी आज रात्री घरी पोहोचल्यानंतर तुमची सगळी भूक भागवेन. आणि तसंही मलाही प्रेमाची खूप इच्छा होत आहे आणि यावेळी तर थोडी जास्तच आहे. तुम्ही जरा माझ्यापासून सावध राहा, नाहीतर यावेळी मी तुम्हाला हरवेन." पती म्हणाले, "अरे, सोड तू. तू मला काय हरवणार? अशाने काही होणार नाही. काहीतरी नवीन करावं लागेल. कोणीतरी दुसऱ्यासोबत काही वेगळं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मला वाटतं, गोरी त्वचेनं मला नशिबात नाही. तुझ्या या सावळ्या अंगाला पाहून कंटाळा आला आहे." मी म्हणाले, "तुम्ही काय बोलताय? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्ही दारू प्यायली आहे किंवा भांग घेतली आहे." पती म्हणाले, "नाही यार, असं काही नाही. एक मुलगी भेटली होती तुझ्या घरात गेल्यानंतर. आई तिला घरी घेऊन आली होती. आणि त्याच रात्री अचानक तिच्या कंबरेत दुखायला लागलं. मग आईनं मला तिची मालिश करायला सांगितली. आणि मग मी कसेतरी तिची मालिश केली, पण मी अजून काम संपवतोय तोच आईनं मला बोलावून सगळं पाणी पाडलं." मित्रांनो, माझ्या पतीच्या तोंडून हे ऐकून मी काही काळ स्तब्ध झाले. पण लगेचच मला माझा अनुभव आठवला आणि मी माझ्या पतीला आश्चर्यचकित करणारी गोष्ट खूप प्रामाणिकपणे सांगितली. मी म्हणाले, "जी, तुमचं सुख हेच माझं सुख आहे. कोणतीही बायको हे कधीच नाही होऊ इच्छिणार की तिचा नवरा कोणत्या परक्या स्त्रीसोबत बिस्तर शेअर करावा. पण मी ही कुर्बानी देईन कारण मलाही एका काळ्या व्यक्तीला मिळवायचं आहे." माझ्या या शब्दांनी माझ्या पतीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. ते माझ्या या बोलण्याने पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी विचारलं, "हे फक्त तुझी शायरी होती, की खरंच तुला काळा माणूस हवा आहे?" मी उत्तर दिलं, "जी, जर तुम्हाला गोरी हवी असेल, तर मला देखील काळ्याची इच्छा आहे. जर तुम्ही आनंदाने मान्य कराल, तर तुमच्या परवानगीने मी एकदा एका काळ्या व्यक्तीची दासी होईन." पती म्हणाले, "पण तुला हा काळा माणूस आता सापडणार कुठे?" मी म्हणाले, "एकदा फक्त होकार द्या माझ्या जान. माझ्या एका शब्दावर वेस्ट इंडिज इथे हजर होईल." मित्रांनो, काही क्षण वातावरण अगदी शांत आणि स्तब्ध झालं. त्यानंतर माझे पती मला म्हणाले की त्यांना गोऱ्या मुलीची इच्छा ही लग्नाच्या आधीपासूनच होती. आणि जर मी या बदल्यात काळ्या व्यक्तीची इच्छा धरत असेन, तर ते मला तो काळा व्यक्ती मिळवून देतील. पण तो माणूस कोण असेल, तो भाग्यवान तरुण कोण असेल, हे शोधायचं आहे. कथा पुढे सुरूच राहील.